सामान्य पावडर नाही, फक्त नायसिल. क्लिनिकली सिद्ध झालं आहे की नायसिल मध्ये कडुलिंबाची सुपर पॉवर आहे, जी घामुळ्या तयार करणाऱ्या किटाणूंना त्वरित मारते आणि देते सुगंधित शीतल आराम. आता मिळवा 150 ग्रॅम नायसिल पॅक वर 70 रुपयांचा नायसिल पॅक फ्री. शोरमा आणि पिझ्झा खाल्ला, पोटदुखी, उलट्या, जुलाब सुरू झाले. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या 37 पर्यंत पोहोचली. ही वाढती संख्या पाहता भीतीदायक वातावरण निर्माण झालं. भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरात चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील 6 आणि इतर असे एकूण 37 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी घडली. बाधित रुग्णांना मळमळ, उलटी असा त्रास जाणवू लागल्यानं सर्व रुग्णांना उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित नागरिकांनी शहरातील खंडूपाडा परिसरातील फेमस शोरमा नावाच्या दुकानातून चिकन शोरमा, पिझ्झा खरेदी करून बुधवारी घरी सुद्धा नेला होता आणि त्यानंतर सकाळपासूनच काही जणांना अस्वस्थ वाटू लागलं. दुपारपर्यंत त्रास वाढल्यानंतर सगळ्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विषबाधा झालेल्या व्यक्तींना उलट्या, पोटदुखी, मळमळ, जुलाब आणि अशक्तपणा यांसारखे लक्षणं जाणवू लागली. रुग्णांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी प्राथमिक अंदाजानुसार अन्नातून विषबाधा झाल्याचं सांगितलं. या संदर्भात पीडित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक काय म्हणतायत पाहूया. कल मैं फरीद आर्केड के नीचे मैं और ये मेरा दोस्त गए पिज़्ज़ा खरीदने के लिए. पिज़्ज़ा खरीदे, एक वेज खरीदे, एक नॉन वेज खरीदे. फिर मैं और ये मेरा दोस्त गए खाने के लिए. जब बैठे खाए तो सुबह उठे, हल्का हल्का पेट में दर्द हो रहा था, तो हम लोग समझ नहीं पाए. फिर वैसे ही थे, फिर लेटे हैं, तबीयत ख़राब हो रही है, सर दुख रहा है, पेट दुख रहा है. फिर सो गए. फिर गए शोएब डॉक्टर के पास फातिमा नगर में. फातिमा नगर में जब हम लोग गए दवा लिए तो वहाँ पे ना 2-4 पेशेंट ऑलरेडी थे. जब वो लोग से पूछा, शोएब डॉक्टर भी ये चीज़ बोला कि ऐसा लग रहा है कि कुछ मिस्टेक हुई है. लेकिन जब अभी ये बच्ची की हालत देखो, इसको लेके आए और मेरी वाइफ, मैं, ये हम लोग सब की वही है, लूज मोशन हो रहा है और पेट बहुत ज़्यादा दुख रहा है, उल्टी बहुत ज़्यादा हो रही है. और यहाँ पे मैं नहीं, बहुत ज़्यादा लोग हैं अंदर भी जिनको ये हुआ है. तर सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे म्हणून डॉक्टरांनीही प्रतिक्रिया दिली. आपल्याकडे विषबाधेचे साधारणतः 37 पेशंट्स हे आपल्याकडे सद्यस्थितीमध्ये ॲडमिट आहे आणि त्यांना उलटी, जुलाब आणि पोटात दुखणे ह्या कंप्लेंट्स असल्यामुळे ते आपल्याकडे ॲडमिट आहेत. त्यांच्यावरती औषधोपचार चालू आहे. अजूनही काही पेशंट्स येत आहे, ॲडमिशन्स होत आहेत. सद्यस्थितीमध्ये 37 आहेत पेशंट्स. त्यांना इंजेक्शन्स आणि तत्सम लागणारे जे काही आहे त्यांना गॅस्ट्रोएंटरायटिस असल्यामुळे ते लागणारे जे औषध उपचार ते सर्व चालू आहे. या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून पोलीस काय म्हणालेत ऐकूया. खंडूपाडा, शांतीनगर या एरियामध्ये शोरमा आणि पिझ्झा खाल्ल्यामुळे अनेक लोकांना फूड पॉयझनिंग झालेलं आहे अशी माहिती मिळाल्यानंतर IGM हॉस्पिटलमध्ये तात्काळ पोलीस स्टाफ जाऊन माहिती घेतली असता सुरुवातीला त्या ठिकाणी 10 इसम स्त्री पुरुष ॲडमिट होते. त्यानंतर रात्री आणखी त्यामध्ये 27 लोकांची वाढ झालेली आहे आणि सध्या एकूण 34 स्त्री पुरुष IGM हॉस्पिटल येथे ॲडमिट असून औषधोपचार घेत आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या ठिकाणी ज्यावेळी पेशंट IGM हॉस्पिटलमध्ये येत होते त्यावेळी त्यांच्याकडे जाऊन विचारपूस केली असता खंडूपाडा येथील फेमस शोरमा नावाचा ठेला आहे. या ठेल्यावर या लोकांनी पिझ्झा आणि शोरमा खाल्लेला होता. काही लोक घरी पार्सल देखील घेऊन गेले होते. त्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी पोटात दुखणे, उलट्या जुलाब होणे असा त्रास होऊ लागला. त्यानंतर काल सायंकाळी 6 वाजेनंतर हळूहळू दवाखान्यामध्ये पेशंट ॲडमिट होऊ लागले. या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अन्न विषबाधेचं नेमकं कारण शोधण्यासाठी आरोग्य विभागाकडून तपास सुरू झाला. संबंधित पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे आणि सध्या शांतीनगर पोलीस हे संपूर्ण घटनेचा तपास करतायत. ब्युरो रिपोर्ट, lokmat.com.